कंप्लीट राडा झालेला आहे. दत्तू कॉटन आण रे. काय फुटले का दत्तू? कॉटन आण. हा घ्या. आय एम सॉरी. इट्स ओके. मला वाटलं. नाही, इट्स ओके. मी परवा आलो होतो. काल तुमचा फोन आला म्हणून. हो, तुम्ही काय घेणार? चहा कॉफी? नो थँक्स, मला तर काही नको आहे. मी ऑफिसमध्ये जायच्या अगोदर इथे आलो आहे. आपलं जे काही बोलणं होईल त्याप्रमाणे मला साहेबांना रिपोर्ट करायचं. ठीक आहे, ऑफर तुम्ही आधी दिली आहे त्यामुळे प्रथम तुम्ही बोला. त्याचं काय किरण साहेब, ह्या वर्षी आम्ही वेगळ्या पद्धतीनं बिझनेस वाढवायचा प्रयत्न करतो. आमच्या प्रोडक्शन हाऊसेसच्या व्यतिरिक्त आम्ही काही एस्टॅब्लिशमेंट्स विकत घेतो. तिथं आमच्या पद्धतीनं आमच्या मॅनेजमेंटतर्फे बिझनेस चालवला जाईल. पण तिथं माझ्या गॅरेजच्या जागेचा काय संबंध? म्हणजे महाजन ग्रुपला गॅरेज चालवायचं? नो नो नो. अहो, मी एस्टॅब्लिशमेंट्स म्हटलं ते काही रेस्टॉरंट्स, काही शॉपिंग सेंटर्स आम्ही विकत घेतलेत त्या संदर्भात. आता तुमच्या गॅरेजच्या बाबतीत म्हणाल तर महत्त्वाची आहे ती जागा. अच्छा, म्हणजे तुम्हाला आमच्या जागेत इंटरेस्ट आहे? हो. काय करायचं काय तुम्हाला या जागेचं? इथं आम्ही पेट्रोल पंप सुरू करायचा विचार करतो. आम्ही या विभागाची पाहणी केली. आसपास सुमारे 5-6 किलोमीटरपर्यंत एकही पेट्रोल पंप नाही. तुमचं गॅरेज अतिशय मोक्याच्या जागी आहे, तेव्हा इथं पेट्रोल पंप सुरू केला तर तो नक्कीच चांगला चालेल अशी आमची खात्री आहे. डोंट वरी, आम्ही तुम्हाला बाजारभावापेक्षा नक्कीच जास्त किंमत देऊ. हा सौदा तुम्हाला फायद्याचा ठरेल ही गॅरंटी माझी. आता तुम्ही बोला. नाही, तुमची ऑफर चांगली आहे, पण मला या बाबतीत माझ्या वडिलांशी बोलावं लागेल. तुम्हाला माझा निर्णय मी 2 दिवसांनी कळवतो. नो चालेल? प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. अहो, 2च का 4 दिवस घ्या ना. मात्र ह्या डीलला होकार द्या एवढीच विनंती. बरं, येऊ मी? हां. अहो, चहा घेताय ना? अहो, चहा घेताय ना? हो. काय झालंय तुम्हाला? असे का वागताय तुम्ही? काय झालेलं नाही मला, आणि काही असा तसा बघत नाही मी. ते खातं आपल्या चिरंजीवांकडे. हो का? राग येण्यासारखा वागला की लगेच माझा मुलगा, आणि अभिमानानं सांगण्यासारखी एखादी गोष्ट केली तर लगेच आपला बंटी. छान. अभिमानानं सांगण्यासारखी एखादी गोष्ट कधी केली शेवटची आठवते का? अभिमानाने सोड का, तू मला त्याचं काहीही सांगू नकोस. जबाबदारी टाळण्यासाठी छान बोलताय. आलेत मोठे संत जयाजीराव. संतांना सुद्धा आपलं कर्तव्य टाळता येत नाही. मग तूच सांग ना, मी काय करू, तूच सांग. हो, 2 दिवस झाले बंटी घरी आलाय, आणि तुम्ही त्याच्याशी असं का वागताय? जसं काय तो कुठेतरी पिकनिकला गेलाय आणि त्या परत घरी आलाय. त्याला रागावून हडसून खडसून विचारायला नको का? त्याला घरात कोणी घेतलं? मी. त्याला जेवायला खायला कोणी घातलं लाडानी? मीच, पण ते केवळ कर्तव्य म्हणून. मग त्याला हडसून खडसून विचारणं हे कर्तव्य नाही का तुझं? आई ना तू त्याची. मला वाटलं तुम्ही त्याला विचाराल. वा, म्हणजे लाड कराल तुम्ही आणि छड्या मारायला मी का? असं का? अहो, मला तो उडवून लावतो. तुम्हाला थोडासा वचकून असतो, घाबरतो, म्हणून म्हटलं मी. काही म्हणू नका, काही म्हणू नका. कोणी मला घाबरत नाही ग, कुणावरती वचक नाहीये माझा. तसं असतं तर जो तो आपल्या मनाप्रमाणे वागला नसता. हे सगळे आपल्या लाडाचे परिणाम आहेत.
म्हणजे सगळी चूक माझीच आहे का? नाहीये 15 दिवस घराच्या बाहेर होता तो, 16व्या दिवशी तसाच बाहेर ठेवता आला नाही त्याला. कशाला घरात घेतलंस? काय धर्मशाळा आहे घर म्हणजे? कधी यायचं कधी जायचं? का उपकार करतो का आपल्यावरती? वाटेल तो येणार, वाटेल तो. माझ्यावर तुम्ही आता एक उपकार करा, मोठ्याने ओढू नका, लोकांना भलताच संशय यायचा. काय 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 माझी चूक मीच निस्तरीत. झालं समाधान? कपडे साहेब, मी आज मुद्दामच तुम्हाला भेटायला आलोय कारण बोला ना बोला. हे बघा, अजिबात संकोचू नका, अगदी मोकळेपणानं बोला. काय मुलांचे निर्णय मुलांनीच घ्यावेत अशा मताचा मी माणूस आहे. मोठ्याने त्यात ढवळाढवळ करू नये अशी माझी पॉलिसी असते. बरोबर, आय टोटली ॲग्री विथ यू. पण कधी कधी काय होतं कपाडिया साहेब की मुलं थोडीशी वाहवत जातात आणि मोठ्यांना मग दखल घ्यावी लागते. म्हणजे ती वेळ आता आलेली आहे. तुम्हाला एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे? यु नो कपाडिया साहेब, निशांत आणि रेश्मा एकमेकांमध्ये इंटरेस्टेड आहेत, पण ती दोघं नक्की असं काही डिसिजनच घेत नाहीयेत. आणि यामुळे झालंय काय की आपला जो टेक्स्टाईलचा प्रोजेक्ट आहे त्याचा घोडा अडून राहिलाय ना. बरं, मग मला असं वाटतं की आता आपण दोघांनीच सूत्र हातात घ्यावीत आणि आपणच काय ते ठरवावं. यू आर राईट. हो, गेले काही दिवस माझ्याही मनात हाच विचार येत होता, पण इगो आड येत होता. बोलणी पहिल्यांदा कोणी सुरुवात करायची? बरोबर. अगदी बरोबर. बरं झालं तुम्ही आज आलात आणि हा विषय काढलात. मला एक सांगा की तुम्हाला एक्झॅक्टली काय वाटतं? मला असं वाटतं कपाडिया साहेब की आपण रेश्मा आणि निशांत यांच्या एंगेजमेंटची तारीख नक्की करू आणि त्या दिवशी आपल्या टेक्स्टाईल प्रोजेक्टची अनाउन्समेंट सुद्धा करू. गुड, व्हेरी गुड. हो, म्हणजे एकाच दिवशी 2 महत्वाच्या बातम्या. म्हणजे कापाडिया आणि महाजन फॅमिलीचं होणारं लग्न आणि कापाडिया आणि महाजन बिझनेस ग्रुपची पहिली जॉईंट व्हेंचर. हो, वर्तमानपत्रातून अगदी फ्रंट पेज वरती बातम्या छापून येतील. हो, नक्कीच येणार. आणि एंगेजमेंटचीच नाही तर आपण लग्नाची तारीख सुद्धा नक्की करू आणि त्या दिवशी प्रोजेक्टला सुरुवात करून मुहूर्ताचा नारळ पण फोडू. काय रे, तू आज अगदी घरातच आहेस? हं? कॉलेजला गेलो होतो, तुमच्या आधी जस्ट आलो. आपल्याला चहा हवा होता, म्हटलं तुमच्यासाठी पण करू. खरं सांगू, मला असं मनात आलं होतं की चहा घ्यावा, पण म्हटलं कोण करणार, तेवढ्यात समोर चहा. हा आहा, मस्त झालाय, कडक आणि खुशबुदार. आलं घातलाय ना, आवडतं ना तुम्हाला? हो, काय रे बंटी, अरे तू सूत आहेस का भूत आहेस? म्हणजे काय? काय रे वागतोस, कधी असा कधी तसा, अधून मधून असा विचित्र वागतोस? हो अंकल, क्या हसने हो गया हुआ? अरे काही नाही, आज सकाळी बरं का तुझ्या ताईने अगदी असाच प्रश्न मला विचारला. तुम्हाला का? कारण ती तुझ्या ताईची पद्धत आहे, लेकी बोले सुने लागे. म्हणजे जेव्हा तिला तुला बोलायचं असं ना, तेव्हा ती माझ्या अंगावर ओरडते. पण ती असं का करते? तिने डायरेक्ट मला विचारायला नको? मी ऐकतो ना तिचं. हा, एका कानाने ऐकतो, दुसऱ्या कानाने सोडून देतो. वो मेरी आदत है, मैं क्या करूं? अरे क्या करू, काय सगळं तुलाच करायचं आहे. कुठे जातोस रे, काय प्रॉब्लेम काय तुझा? आता ह्याच्यात कसला आलाय प्रॉब्लेम जया काका? वो मेरी मजबूरी है. कभी आदत कभी मजबुरी. अरे बाबा, पण तू आमची मजबुरी लक्षात घेतोस का? काय? तू असं नाही होतोस, त्यामुळे तुझ्या ताईला टेन्शन येतं. तुझ्या ताईला टेन्शन आलं की मला टेन्शन येतं. मैं क्या बोलता हूँ जया काका, खाली पिली टेन्शन लेने काहीच नाही ना. तुला काय जाता सांगायला टेन्शन लेणे का नाही? तुला माहितीये तू गेलास की काय अवस्था होते आमची? 1000 विचार येतात मनात. हा बाबा कुठे पडला झडला, कुठे आला पोलिसांनी पकडला. अरे तू असं जो मधून मधून गायब होतोस, तो पोलिसांना तर चुकवत नाहीस ना? मी कशाला पोलिसांना चुकवणार? मी काय गुन्हा करत नाही. नक्की तू गुन्हा करत नाहीस, कायदा म्हणत नाहीस?
नाही. हवं तर तुमची शपथ घेऊ का? नको, पुरे. यावेळेला कुठे गेला होतास? हरिद्वारला. हरिद्वारला? कशाला? गंगेच्या पाण्यात पाप धुवायला? जो पाप करेल ना तो गंगेच्या पाण्यात पाप धुवायला जाईल. मी श्राद्ध करायला गेलो होतो. कुणाचं? माझं. मी माझं श्राद्ध करून आलोय. त्यामुळे आता माझी जबाबदारी कुणावरही नाही. माझ्यामुळे कुणाला टेन्शन घ्यायला नको, माझ्यामुळे कुणाची झोप उडायला नको. बरोबर केलं ना मी? काय जय अंकल, बरोबर केलं ना मी? अरे जय अंकल, इथे घ्या पत्रकार बाई, चहा घ्या. थँक्यू वाईस चान्सलर मॅम. पण सध्या तुम्ही पत्रकार आकांक्षा जोशींना चहा देत नाहीयेत, मग स्क्रिप्ट रायटर आकांक्षा जोशींना चहा देत आहे. हो का? कुणासाठी लिहिताय आपण स्क्रिप्ट? वीरूसाठी. सध्या मी एक क्राईम स्टोरी लिहितोय. छान. म्हणजे लोक म्हणतात ना, ते अगदी खरंय. गुन्हे घडतात म्हणून त्याच्यावरती तुम्ही स्क्रिप्ट लिहिता आणि मग त्याच्यावरती सिनेमे काढतात आणि मग ते सिनेमे बघून लोक म्हणतात की आम्ही अमुक अमुक एक सिनेमा बघून तो गुन्हा केला. पण ही काल्पनिक घटना नाही आहे, ही सत्य घटना आहे. इट इज अ रिअल लाईफ इन्सिडेंट. तुमच्या दोघांचा कुठल्या सत्य घटनेशी संबंध आला बाई? गाशी काय करते? अनुची स्टोरी नाहीये का आपल्या? आकांक्षा, तुला काहीच कसं वाटत नाही ग? त्या बिचारीला रात्र झोप लागत नाही आणि तिच्यावरती स्टोरी लिहितेस तू? पण दिस इज व्हॉट मीडिया इज ऑल अबाउट. आई, छान. ही तुझी जर्नलिझमची कमिटमेंट. आई ग, तूर्त आपण आपल्या स्टोरी बद्दल बोलू. हा जो प्लॉट वीरूनी डेव्हलप केला ना, याच्यामध्ये, या स्टोरीमध्ये ज्या माणसाला गोळी लागली तो गुंड किंवा पोलीसच होता. कळली तुझ्या विरुद्धची अक्कल. आणि हे वीरूने सांगण्याची गरज नाहीये. अनुनी ज्या माणसाला मदत केली तो माणूस होता, तो गुंड किंवा पोलीस नव्हता. वाव, दिस इज ऑल्सो गुड अँगल. येस. चहा पी आता लवकर. तू कशाला वैतागतेस आई ग? वैतागू नको ना तर काय करू? आपलं काय ठरलंय? हा विषय पुन्हा आपल्या घरात काढायचा नाही, ठरलाय ना? अगं हो, मला माहितीये, पण असं ठरवून डोक्यात विचार याचे थांबतात का? हो का? जगात अनेक विषय आहेत चिंता करण्यासारखे आणि चिंतन करण्यासारखे. क्राईम स्टोरी लिहिते, ते सुद्धा आपल्या बहिणीवर. पी, चहा पी. अरे वा, बरं झालं तू आलास. मी निघणारच होतो. कुठे? कुठे म्हणजे काय? अरे हा, एका गाडीची डिलिव्हरी द्यायची होती, नंतर दुसरी एक गाडी पेंटिंगला टाकायची. मी पाहतोय तू मला टाळतोयस. आज सकाळी सुद्धा ब्रेकफास्ट टेबलवरती जेव्हा मी आलो तेव्हा तू कामाचं निमित्त काढून सटकलास. काय चाललंय काय हे? कामाचं निमित्त म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी कामाचं ढोंग करतो? मी असं कुठे म्हणालो? मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तू मला टाळतोयस. ठीक आहे, मी तुला टाळतोय, पण तू का माझा पिच्छा पुरवतोय? कारण माझं म्हणणं तुला पटेल या भीतीनं तुला ऐकायचंच नाहीये. किरण, बघ, तुझ्या आईसारखं तू वा 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 बोलू नकोस. हा, जे काय बोलायचं असेल ना ते स्पष्टपणे बोल. मला आपल्या गॅरेज विषयी बोलायचं. निघतो मी. पाहिलंस? तो एक विषय सोडून बाकी कशावरही बोल. मला फक्त तेवढंच बोलायचं. आणि मला फक्त तेवढंच ऐकायचं नाहीये. बरोबर आहे, तुला ऐकायचं नसणारच आहे. तू मालक आहेस ना या गॅरेजचा. पण लोक तुझ्याविषयी काय बोलतात हे मला सांगणं आवश्यक आहे. किरण, तू जर पुन्हा मला मालक म्हणणार असशील तर उद्यापासून मी या गॅरेजवर येणार नाही, सांगून ठेवतो. आय एम सॉरी बाबा, आय एम सॉरी. आय एम सॉरी. ठीक आहे,
ठीक आहे ठीक आहे, बोल. नाही नको, जाऊ दे, नंतर बोलू. अरे बोल ना. नाही नको. ओकून टाका. जे काय बोलायचं असेल ना ते ओकून टाका. हेच आहे ना, आपल्या गॅरेजला 42 लाखांची ऑफर आली आहे. ही माझ्या दृष्टीनं ओकून टाकण्याची गोष्ट नाही आहे. आणि माझ्या दृष्टीने आहे, म्हणूनच म्हटलं ओकून टाका. थोडक्यात त्यांना नाही म्हणून सांगून टाकायचं. मी असं कुठे म्हटलंय? अच्छा अच्छा, ती पार्टी डायरेक्ट माझ्याकडे आली म्हणून तुझा इगो, अहंकार दुखावलाय. नाही नाही, ते दे. ह्या असल्या पार्ट्या आहेत ना त्या तुझ्याकडेच येणार. माझ्या समोर याची हिंमत नाही भाडव्यांची. अरे पण त्यांना काहीतरी हो नाही सांगायला हवं. हो म्हणून टाक ना. हा म्हणून टाक हो. बाबा, पण 42 लाखांच्या ऐवजी 42 कोटी बिटी मागून बघ ना. हे बघ किरण, माझ्या दृष्टीने तू आणि गॅरेज दोन्ही सारखंच. उद्या जर का मला कोणी खरंच 42 कोटींची ऑफर दिली तर मी तुला विकून टाकू. आपलं गॅरेज सांभाळ.